या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात घेऊया, आपल्याला लोक सारखे सांगतात की हा देश एकत्र ठेवला पाहिजे, असं तुम्ही मराठीचं राज्य गुजरात्यांचं राज्य असं करत राहिलात तर कसं होईल? तर आपण त्यांना हे सांगायला पाहिजे की हे सगळं सांगायला तुम्हाला 75 वर्ष उशीर झालेला आहे. हे तुम्ही जिनाला सांगायला पाहिजे होतं, हे तुम्ही सावरकरांना सांगायला पाहिजे होतं, आणि हे मुळात तुम्ही RSS ची स्थापना केली तेव्हाच विचार करायला पाहिजे होता की तुमची संघटना हीच मुळात देशाच्या फाळणीची जनक आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे लोक त्यांचं पाहून घेतील. आता या देशामध्ये जे जे विविध भाषांचे लोक आहेत त्यांना स्वतःचं राज्य, स्वतःचा समुदाय, स्वतःची भाषा आणि स्वतःची इसेन्शियल आयडेंटिटी जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती जर तुम्ही चेपलीत तर जे पाकिस्तानचं झालं, जे श्रीलंकेचं झालं, ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर भारताचं होण्याची शक्यता आहे. आपण सगळे जसे महाराष्ट्रवादी आहोत तसे राष्ट्रवादी आहोत, पण मला तुम्ही विचाराल तर महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही मूल्यांमध्ये विरोध निर्माण झाला, आंतरविरोध निर्माण झाला, तर माझी पहिली ओळख महाराष्ट्र आणि मराठी आहे.